मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेचे सर्व 10च्या 10 उमेदवार हे विजयी झाले। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। 10वे उमेदवार किसन सावंत हे 960 मतांनी विजयी झाले। विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपत्रांचं वाटपही करण्यात आलंय। या विजयासह सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेनं 2018च्या निकालाची पुनरावृत्ती केली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांना मात्र या निवडणुकीमध्ये आपली छाप पाडण्यामध्ये अपयश आलेलं आहे। एकतर्फी विजयाच्या नंतर ठाकरे गटाकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय। दरम्यान आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवरती या विजयाचं सेलिब्रेशन सुद्धा केलं जाणार आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे विजयी उमेदवारांची भेट घेणार आहेत। आणि याविषयी बोलूया, सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। सूरज, आपण बघतोय 2018 नंतरचा पुन्हा एकदा म्हणजे त्याच विजयाची पुनरावृत्ती आणि आज होणारं सेलिब्रेशन। यामिनी नक्कीच म्हणजे मागच्या विजयाची पुनरावृत्ती तर खरं तर आहेतच, मात्र या पदवीधर निवडणुकीसाठी जो नाट्यमय घडामोडी घडल्या त्यावरती देखील नजर टाकणं तितकंच गरजेचं आहे। न्यायालयीन लढाई लढली, त्याचबरोबर अनेक अपात्र किंवा पात्र यांसाठी देखील अर्ज करण्यात आले, मात्र या लढाईत यश आलं, निवडणूक झाली आणि निवडणुकीत 10च्या 10 जागा या आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेला पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवण्यात आलेला आहे। 2018ची ही पुनरावृत्ती म्हणायला लागेल, मात्र एबीव्हीपीची दारुण पराभव हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे। एकीकडे शिंदेंच्या सेनेकडनं यासाठी स्थगितीसाठी न्यायालयात धाव घेण्यात आली होती, मात्र ते कुठेतरी निवडणुकीत उतरले नाहीत। हे देखील आता आदित्य ठाकरेंकडनं बोलून दाखवलं जात असताना दुसरीकडे हा विजय कुठेतरी विधानसभा निवडणुकीपूर्वी मिळालेला विजयाचा कसा फायदा होतो हे पाहणं देखील तितकाच महत्त्वाचं आहे। आज दुपारी सर्व सिनेटचे निवडून आलेले उमेदवार हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला असतील आणि मातोश्रीवरती जंगी जल्लोष होणार असल्याचं देखील कळत आहे। त्यामुळे एक वेगळा म्हणजे 2018 आणि त्यानंतर आता 2024 सपाटून एकदमच विजय मिळवलेला आहे। त्यामुळे कुठेतरी यश हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं युवा सेनेचं आणि यामध्ये आता मागील अनेक दिवसांपासूनची त्यांची मेहनत ही देखील तितकीच महत्त्वाची आहे। वर्षभर या निवडणुकीसाठी युवा सेनेकडनं अनेक गोष्टी या कार्यरत करताना पाहायला मिळत होत्या। सदस्य नोंदणी देखील केली जात होती आणि त्याचंच कुठेतरी यश हे पाहावं लागेल आणि आज दुपारी जल्लोष हा मातोश्रीवरती होणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद सूरज या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।